संगीता संभाजीराव पाटील. संगीता संभाजीराव पाटील ज्यांना मतदान करायचा त्यांनी हात वर करायचा. महेंद्र लाड यांना मतदान करायचंय त्यांनी हात वर करायचा. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील यांची निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची निवड झाली. 34 विरुद्ध 25 मतांनी दोन्ही उमेदवार निवडून आले, तर शिवसेनेचे 2 सदस्य अनुपस्थित राहिले. भाजपच्या अध्यक्षपदाचे उमेदवार स्वप्नाली मासाळ आणि उपाध्यक्ष पदाचे शिवसेनेचे उमेदवार हिम्मत जाधव यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त महाविकास आघाडी तयार करून भाजपाला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी विजयी उमेदवारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम, माजी खासदार संजय काका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विक्रम सावंत, जनसुराज युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रतीक जयंत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक, भाजपाचे नेते शेखर इनामदार, शिवसेनेचे अमोल बाबर यांच्यासह महाआघाडी आणि महायुतीमधील नेते कार्यकर्ते मोठ्या जिल्ह्यामध्ये निवडणुका झाल्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष या 3 पक्षाचे मिळून 30 सदस्य निवडून आलेले. पण जिल्ह्यात निवडणूक होताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांची आणि आमची ही बऱ्याच ठिकाणी आघाडी झालेली होती. त्यामुळं त्यांचेही 6 सदस्य निवडून आलेले होते आणि त्यामुळं हा निर्णय हा अनपेक्षित नाही आहे, हा अपेक्षितच निर्णय आहे. मी या निमित्ताने या जिल्ह्यात आमचे खासदार विशाल पाटील, माजी मंत्री माननीय विश्वजित कदम साहेब, त्याचबरोबर आमचे तासगावचे नेते सुरेश पाटील, त्याचबरोबर माननीय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते माननीय शिवाजीराव नाईक साहेब, अजितराव घोरपडे साहेब, विलासराव जगतापजी, त्याचबरोबर विक्रम सावंत आणि राजेंद्र देशमुख या सगळ्यांनी आम्हाला आणि मानसिंगराव नाईक आणि मनोज शिंदे या सगळ्यांनी मिळून या निवडणुकीत आम्हाला जे सहकार्य केलं त्यामुळं हा आमचा यशस्वी झालं. मी त्या सगळ्यांचे आभार मानतो. खास करून मी रोहित पाटील आमचे आमदार हे आज आले नाहीत, पण त्यांनी सर्व अधिकार आमचे माननीय सुरेश पाटील भाऊ यांना दिलेले होते. त्यामुळं आम्ही एकसंघपणाने ही निवडणूक लढवली आणि यशस्वी झालो. नमस्कार. आज माझी सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आपणा सर्व सदस्यांच्या सहकार्याने निवड झाली, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. तसेच या निवडीसाठी आदरणीय जयंत पाटील साहेब, माजी मंत्री विश्वजित कदम साहेब, माजी मंत्री माननीय खासदार विशाल पाटील साहेब, माजी आमदार अजितराव घोरपडे साहेब, आमदार रोहित पाटील साहेब, शिवाजीराव नाईक साहेब, मानसिंगराव नाईक भाऊ, माननीय विक्रम सावंत साहेब, मनोज बाबा शिंदे, तसेच काँग्रेस, दोन्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे उभाटा अभिजित पाटील आबा हे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक नेते, या सर्वांची मी मनापासून ऋणी आहे. तसेच या सर्वांनी जी मला संधी दिलेली आहे त्या संधीचे आपणा सर्व सदस्यांना बरोबर घेऊन जिल्हा परिषदेच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवून एक आदर्श कामकाज करून माझी निवड सार्थ ठरवते. पुनश्च एकदा आपणा सर्वांचे आभार. धन्यवाद.